चला प्लीज विनंती आहे लवकर खेळा, यानंतरही आम्हाला बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायचा. मानकरी संघ दूरवरचा प्रवास करून खरं तर आज या स्पर्धेमध्ये आला जरूर, पण फलंदाजाने सर्व पूर्णपणे निराश केलं. अमर ठाकूरला आपण पाहिलं, ओव्हर नंबर 1 त्याने धाबा खर्च केल्या, 5 विकेट मिळवले, 3. रितेश पाटील 5 धाबा, एकही गडी बाद केला नाही. इकॉनॉमिकल गोलंदाजी अमर ठाकूर सेकंड स्पेलमध्ये आला, 3 धाबा खर्च केल्या, 9 विकेट. सेकंड यश केने आला त्यानंतर, आणि त्यानंतर आर्यन ठाकूर 2-2 धाबा प्रत्येकी खर्च केल्या, 1 विकेट मिळाली यशला, 2 आर्यनला. 18 धाबांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अनिकेत पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती योगेश पाटीलला आपण पाहतोय. नुकतंच योगेश पाटील, अमोल पाटीलने 11 बॉलमध्ये 34-37 ठोकलेल्या आहेत, त्यामुळे चांगल्या लयमध्ये सध्या ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये खरं तर मेगा फायनलिस्ट देखील राहिलेले आहेत, त्यामुळे आत्मविश्वास खरं तर अतिश फार मोठा आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव, त्यामुळे मानकिवली संघाविरुद्ध खेळत असताना गोलंदाजी अटॅक फार सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. आज 56 धावांची जबरदस्त खेळी साकारली खरं तर योगेश पाटीलने. माजी केंद्रीय राज्यमंत्री, पंचायती राज चषक, 64वा मानकोलीचं ते क्रीडांगण, आणि त्या क्रीडांगणावरती अर्धशतक देखील योगेश पाटीलचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आम्ही नेहमी उल्लेख करतो की हा खेळाडू अतिशय गुणवान आहे, गुणशाली खेळाडू आहे. नेहमीच सोनारपाडा संघासाठी फार सुंदर कामगिरी. योगेश नाही तर दुसऱ्या बाजूने अमोल आहेत, अमोल नाही तर अमर ठाकूर आहेत, त्याच्यानंतर करण देखील तुम्हाला पाहायला मिळतात. फार डीप बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतो. मोस्टली प्रथम देखील सांगले ऑन साईडला फटका खेळलाय, बॉल मागे चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि कोणती चूक करत नाहीये फिल्डर तिथे. ऋतिक पोहोचलेत, कॅच कंप्लीट केलाय. योगेश पाटीलला सोडावं गेलं मैदान, आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये शून्यावर होतोय बाद. योगेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. टार्गेट 18 आहे, शेवटचा बॉल ऑन साइडला लॉफ करायचा होता, नो कॉन्टॅक्ट. षटक क्रमांक पहिले पूर्ण, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर.
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 7-6 एक षटकाराच्या मदतीने आणि एक आली ती लेग बायच्या स्वरूपात. या ओव्हरमध्ये खर्च केला गोलंदाजानं धावा 6, एक आली ती लेग बायच्या स्वरूपात. ही सांघिक कोठ्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल 7 करायचा होता. 18 येणारे चेंडू शिल्लक आहेत. आता 24-24 आणि विजयासाठी गरज आहे ती 11 धावसंख्येची. 11 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 24 डिलिव्हरीज. कम ऑन डीजे. बैटिंग भारी न बॉलिंग भारी, तारीफ करतई जनता ही सारी, अरे तारीफ करतई जनता ही सारी. बॅटिंग भारी न बॉलिंग भारी, त्यांची फिल्डिंग सुद्धा सरस हाय. या नारिवली 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 गावचा आई गाव देवी संगलई फेमस हाय. या नारिवली गावचा आई गाव देवी संगलई फेमस हाय. शीर्षगीत आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 डे अँड नाईट क्रिकेट मॅचेस. आज 8 संघ रेग्युलरचे खेळले. 40+ मधून एक संघ पुढे आला तो उंबारली 40+ थेट या स्पर्धेचा टॉप 4 मध्ये. ऑन साइडला लॉब करायचा होता. संपर्क तितका चांगला नाहीये. धावांसाठी सोनारपाडा संघ का संघर्ष करतोय. एक धाव कंप्लीट. धावा 8 करायचा 10. चेंडू शिल्लक 23-23. सध्या खेळाडू कक्षामध्ये तुम्ही पाहू शकाल प्लेयर डगआउट मध्ये गुरुदास भोईर हे सध्या मला तर वाटतंय सोनारपाडा संघाचे मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आहेत. फटका चांगलाय. गॅप मध्ये खेळलाय. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल थेट दन दन करत सीमा पलीकडे. 4 धाबांसाठी हा येतोय राणी ढाबा चौकार. बारा 18ची गरज असताना 12 झालेल्या आहेत. ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत. एका धाबेवरती समाधान देखील मानावं लागेल. बदलापूर समालोचन समिती विद्यमान उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर जोडले जातात. ऑनलाईन श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीला फार शुभेच्छा त्यांनी पाठवल्यात. वर्षाव केला शुभेच्छांचा पण आता उशीर झाला. फटका चांगला खेळला. बॉल हवे मध्ये. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. कव्हर रिजनला वेळ अजून सध्या 12th मॅन कोणाला तरी माहिती देतात. सामना जवळपास संपत आलाय. 14 धावा झालेल्या आहेत. 4 धावांची अजूनही गरज आहे. 18चा पाठलाग करायचा होता. खेचून मारण्याचा प्रयत्न यदा कदाचित जर सोडला असता तर मला वाटतं अतिरिक्त धाव मिळाली असती. पण जर तरला थोडं बाजूला ठेवून पुन्हा मॅचकडे लक्ष वेधून. स्टील 1 टू गो या षटकातला अंतिम चेंडू. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. तिसऱ्या षटकाला आता काही क्षणातच सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि दोन्ही ओव्हर मध्ये 7-7 धावा आल्या. 14 धावा. येणारे चेंडू शिल्लक 18. करायचा धावा 4. प्लस बेस्ट प्लेयर राजू काठे ऑलराउंडर. मास्टर बॉलर मनोहर भोईर. शरद पाटील विकेट कीपर. चतुर आणि धुरंधर लक्ष्मण गोरपे. धावा झाल्यात 14. चेंडू शिल्लक आहेत 18. करायचा धावा 4. 4 still required from 18 deliveries. Bowling mark पर O number 3 गोलंदाज निलेश. निलेश पाहतात आपण बॉलिंग मार्क वर. नुकतीच पंकजला मला तर वाटतंय कान्नूर बदलापूरच्या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी मिळाली. आणि सावरेच्या स्पर्धेमध्ये राज गडगेला आपण पाहिलं 2 व्हीलर बाईक मिळाली. 17 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 17 चेंडू 4 धावा. मॅच स्टील ऑन.
17-4. ऑन साइडला फटक्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे धावतायत. एकच धाव मिळेल. सिंगलने धाव संख्या पुढे 15 वरती 18 करायचा. एक तर्फा सामना होतो तेव्हा त्या मॅच मध्ये तितकी रंगत राहत नाही. आतिश ऑन साइडला वळला, पुन्हा एकदा बॉल मागे चालला लॉंग दी कापेट. एकच धाव कंप्लीट होईल. पंधरा चेंडू आणि 2 धावांची फक्त गरज आहे. ऑन साइडला टर्न केलाय, इथे देखील एकच धाव. सिंगलला प्राधान्य दिलं जातं. स्कोर इज इक्वल नाव. धाव संख्या समांतर. विजयासाठी फक्त एका धावेची गरज. आणि औपचारिकता पूर्ण गॅप मध्ये एक्झिक्यूट केलं. शेवटच्या बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत. या धावा भरपूर महत्वाच्या असतील. चौकार आलाय. एक धाव महत्वाचे, कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 2 व्हीलर बाईक आहे. सो मॅच कंप्लीट आणि सामन्याने जिंकलाय तो अर्थातच RM11 गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडानं. अभिनंदन. हा मोठा विजय. खरं तर 8 गडी राखून हा विजय मिळवलेला आहे. सो मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. सामनावीराकडे आपण वळतोय. मॅन ऑफ द मॅच व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय काशीनाथजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर देणार आहोत. चला, एक नवोदित खेळाडू. खरं तर आपण पाहिलं तर बरीच चर्चा सुरू होती सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची, बट फायनली स्कोर मित्र आम्हाला कळवतात. 1 षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. बॅटिंग करताना नॉट आउट 10 बनवल्या. आर्यन ठाकूर ठरलाय या मॅचचा हिरो, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. याचं आर्यन आपण आमचा मुख्य अतिथी मंचावर करतात. अमर ठाकूरची गोलंदाजी फार सुंदर राहिली, पण 2 ओव्हरमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या. विकेट तब्बल 3 मिळवले. बट नवोदित खेळाडू सध्या या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. आर्यन ठाकूरने आपण पाहिलं तर 1च धाव खर्च केली, 1 अतिरिक्तच्या स्वरूपात धाव खर्च केली. विकेट त्याने 2 मिळवले. बॅटिंग करताना 10 धावा महत्वपूर्ण त्याने बनवल्या. सो त्याला आपण सामनावीर देऊन सन्मानित करणार आहोत. सो यायचं आपण आर्यन ठाकूर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. निलेशजी मराठे आणि पंकज दादा, आपण या आपला शुभ सन्मान करण्यात येईल. मानकिवली आमचे दोन्ही खेळाडू तुम्ही पाहतात. यांच्या नावाने करते श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली ओळखली जाते. त्या दोन्ही खेळाडूंना मी विनंती करेन की पंकज दादा आणि निलेश दादा आपण याचा आपला शुभ सन्मान केला जाईल स्पर्धेच्या वतीनं. ऑन टाइम उपस्थित राहिले आणि जरूर बॅटिंग आज तितकी चांगली झाली नाही, पण एक स्पर्धा आपण वाईट खेळलो, त्यामुळे आपण ॲज अ टीम किंवा ॲज अ प्लेअर वाईट नसतो. एखादा काळ असतो किंवा एखादी स्पर्धा असते जी आपल्यासाठी चांगली जात नाही. हार्ड लक. सध्या आपण पाहता ती साडी देऊन खरं तर मॅन ऑफ द मॅच चा सन्मान केला जातोय. चला, आमचे श्री गणेश मानकिवलीचे निलेश दादा आणि पंकज दादा या, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आले. आर्यन नवीन खेळाडू आहेत. खरं तर अमर त्यांनी बोलायला हवं, पण ते पहिलेच पळून गेले प्रेझेंटेशन बॉक्स मधून. चला, यापुढे भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. अमोल पाटील, योगेश पाटील, तुम्ही बोलणं शिकवा इतर खेळाडूंना देखील. खरं तर तेच जास्त बोलत नाही, पण अप्रतिम खेळ राहिला. आज सोनारपाडा संघ फार सुंदर कामगिरी करतोय. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये 2 सामने जिंकून इथे आले. इथे देखील मॅच जिंकली. व्यासपीठावरती करूया आपण शुभ सन्मान. निलेश दादा या आपण. खरं तर त्यांचा मी आवर्जून उल्लेख करू की वेळेवर ते वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली, बट बॅटिंग थोडंसं निराश केलं, नाराज केलं. पण हार्डलक आपण त्यांना म्हणूया. पुढच्या वाटचालीसाठी भरपूर सारा शुभेच्छा श्रद्धांजली चषकाच्या वतीने आम्ही त्यांना देतोय. या पंकज दादा या आपण.
चला इथून पुन्हा एकदा आपण थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅच लावते सुरुवात. एका बाजूला पंकज दादा या आपण. एका बाजूला साक्षी 11 गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई. दोन बलाढ्य संघांमध्ये तुल्यबळ लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. सो हे बॅटल देखील फार महत्वपूर्ण असणार आहे. मॅच इज ऑन. मॅचला सुरुवात जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये की आवाज शेरू शायरीचे बेताज बादशाह अर्थातच बाबूशाह यांचा. थँक्यू. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर प्रथमेश. थोड़ा सा वक्त देने की आज बात करेंगे मानकीय टीम के लिए. यहाँ पर कोई बात नहीं ले सकता. आराम से जाइए घर पहुंचिए यहाँ पर से. और पहला गेंद के ऊपर देखिए 4 रन आता हुआ यहाँ से. बेनिफिट फायदा तो रहेगा यहाँ पर से. नयन पाटिल देखिए खास करके यहाँ से पिछला मैच में देखिए अच्छे बल्लेबाजी की यहाँ से. और गेंदबाजी में बात करेंगे तो यहाँ से करण पाटिल देखिए यहाँ से लेन पे हल्का बनता है. बल्लेबाज देखिए बैकफुट पर खेलना पसंद करते हैं, लेकिन थोड़ा सा लेन छोटा रहा तो फिर आसानी से देखिए कंट्रोल में रहकर. चलिए यही बात बताया. थोड़ा सा दिशा से भटके थे यहाँ से. शॉट लेके फील्डर देखिए तेजी से भागते हुए यहाँ से गेंद को रोका गया, लेकिन तब तक देखिए बैटर बड़े तेजी से यहाँ पर 2 रन कंप्लीट करते हुए यहाँ से 2 रनों के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 10 रन. यहाँ से लाजवाब देखिए यहाँ से डम्बोली टेनिस क्रिकेट देखिए जिसका हम जिक्र कर रहे थे. यहाँ से कुछ समय पहले किसी के कान में हीरा किसी के नाक में हीरा, उससे क्या लेना देना. हमारे पास देखिए विनोद दादा पाटिल से अध्यक्ष देखिएगा बिग शो का बड़ा देखिए स्वर्गीय रतन बॉल ट्रॉफी कंप्लीट हुआ, जहाँ पर जिक्र कर रहे थे. शाम से हर टूर्नामेंट में देखिए जिक्र होते जा रहे हैं यहाँ से. और वो टीम देखिए यहाँ से घर की टीम के साथ देखिए नारोली की टीम के साथ यहाँ पर फाइट कर रहे हैं यहाँ से. लेकिन स्कोर बात करेंगे 11 रन बनाए इस मैच में. देखिए बात करेंगे शायद पिछला मैच में देखिए हमने रोहित पाटिल को नहीं देखिए संदीप फुटाने राज पाटिल और बहुत बड़ा अच्छे काम दिखाया यहाँ पर खास करके. ओह क्या देखिए यहाँ से क्या बढ़िया टाइमिंग एलिवेशन मानो कि जिससे थप्पड़ मारा भाई. यहाँ से झलक भी था और फलक भी था और ये बैटर ही कुछ अलग ही था भाई. पिछले मैच में 45 रन बनाया था. आदित्य के बल्ले से देखिए आता हुआ 6 रन. चलिए की बात करेंगे आदित्य गुरपेकर देखिए यहाँ से
चलिए बात करेंगे जो मैदान के बाहर देखिए, यहाँ से ठंड उतना नहीं है भाई। यहाँ से सिक्योरिटी खास करके जो आग लगाई आपने, गर्मी आप पैदा कर रहे हो, लेकिन कोई जरूरी नहीं। यहाँ से एक स्वेटर डालिए। चलिए सिक्योरिटी बुझाइए यहाँ पर जल्द से जल्द, नहीं तो अर्धजट टीम देखिए वहाँ पर पहुँच रहे हैं। खास करके छोटी सी चिंगारी है ना, कभी कभी उतना बड़ा ज्वालामुखी बन जाता है। आग पानी कभी इससे खेलना नहीं। आग जलाता है, पानी डुबाता है। वो बलवान पिक्चर में डायलॉग था ना भाई, भाई जी तड़पाता है। चलिए उड़ान तो भरना है, चाहे जितना बार गिरना पड़े। सपनों को अगर पूरा करना है, चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े। तो देखते हैं यहाँ से आज बहुत सारे देखिए खिलाड़ी जो कांटे टीम में बदलाव हैं। और देखिए सीधा छड़ी में डालते हुए क्या इतिहास लिख कर जाएंगे। कहते ना, जिनका शुरुआत बुरे होते हैं अक्सर उनका इतिहास पूरे होते हैं। क्या बढ़िया देखिए यहाँ से गेंदबाजी। अगर यही चौका लग जाते हम कह देते खराब लाइन था, जहाँ से चूक गए भाई। यहाँ से क्रिकेट दोस्तों ऐसा चीज़ है, पल में हीरो आपको पल में विलन बना देता है। अच्छी गेंद में आपको छक्का लग जाता है, खराब गेंद में आपको विकेट मिल जाता है। और इसका नाम तो क्रिकेट है भाई। अनिश्चितताओं से भरा हुआ खेल इसलिए कहा जाता है, लेकिन इसलिए कहा जाता है ना, खुद को हमेशा खुद को कर बुलंद इतना। खुदा भी बंदे से पूछे, बता तुझे तेरी रजा क्या है। अपने अंदर देखिए वो जुनून होना चाहिए। कहते ना, सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। तभी तो रात भी अच्छी होगी और मंजर भी अच्छा होगा। आगे बढ़ने का तो हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। बैटर देखिए यहाँ से देख सकते हैं सौरभ आए जड़ में। देखिए ऑफ स्टंप लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए अच्छा है। लाइन देखिए कोई खराबी नहीं है और एकदम फुल लेन देखिए। और आजकल देखिए टेनिस क्रिकेट में ना ज़्यादातर फुल लेन गेंद चल रहा है यहाँ से, क्योंकि जड़ में जितना आप रखोगे उतना बेनिफिट फायदा। टेनिस गेंद देखिए अगर आप लेन गुडलेंस में रखना चाहते हो ना, अगर वहाँ से हल्की से लेन छोटी हो गई, फिर बैटर देखिए कंट्रोल में आकर बड़े आसानी से बैकफुट में खेलना पसंद करते हैं। स्क्वायर लेग मिड विकेट के ऊपर से चीर देते हैं गेंद को। अगर लेन समझ लीजिए गुडलेन से थोड़ा आगे रह गया, फिर ओवर पिच बन जाता है, फुल लेन बन जाता है। चलिए इसलिए देखिए लेन को जितना आगे रखें, आगे रखो लेन को, लेकिन थोड़ा दूर रखो। जैसे यहाँ पर देखिए लेन आगे था लेकिन दूर था यहाँ से बैटर से। और स्कोर देखिए यहाँ से 18 रन। जगह से खड़े खड़े खेले, यहाँ पर थोड़ा किच का इस्तेमाल कर सकते थे, किच का कोना का इस्तेमाल करके यहाँ खेल सकते थे। इतना जो इंसान नियम बनाकर, जो खिलाड़ी नियम बनाकर आज का काम आज कर लेता है, वो कल भी राज करता है। चलिए बहुत बढ़िया देखिए, इसलिए देखिए इस टूर्नामेंट में हम जिक्र करते जा रहे हैं, खास करके हमारे जयेंद्र दादा देखिए आज का काम आज बड़े अच्छे तरह से कर रहे हैं और कल भी। सेकेंड नाइट देखिए यहाँ से ड्राइव अच्छा है, सिंगल आता हुआ यहाँ से, मिड ऑन नहीं है यहाँ से। क्रिकेट में देखिए बहुत तरह से आप जितनी नियंत्रण, जितनी संयम से बल्लेबाजी करो ना, उतना बेहतर हो सकता है। स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 19 रन। नजदीक देखिए शॉर्ट एक्स्ट्रा कवर है, गली देखिए अंदर है। यहाँ से ज़्यादातर लेदर सीजन में क्या होता है, गली नहीं रहता है, थर्ड मैन रहता है। और शॉर्ट लेग देखिए विकेट कीपर को कवर करने के लिए, और स्क्वायर लेग को भी थोड़ा डीप रखा गया है नजदीक जो है। और रिवर्स के लिए देखिए पहले से फील्डर यहाँ पर तैयार रखा गया था। जब देखिए 48 की लॉट में, 32 की लॉट में एक साथ आप खेलते हो ना, ये बेनिफिट फायदा मिलता है। तभी देखिए विनोद दादा पाटिल, हमने इनके जिक्र क्यों करते हैं, इन्होंने वो आदत तोड़ दी है भाई कि कोई बड़ा नहीं होता है क्रिकेट में, कोई छोटा नहीं होता है। एक साथ आप खेलिए, वक्त के साथ आप भी बड़े बन जाओगे।
ओ ये चलिए भाई यहाँ से स्वीप करना चाहते थे लेकिन कंट्रोल में नहीं थे यहाँ से। यही तो बात छेड़ा कि जो इंसान कंट्रोल में रहता है वो कुछ भी कर सकता है, जो कंट्रोल में नहीं रहता है फिर उसके लिए बड़ा कठिन हो जाता है। यहाँ से विकेट मिला, यहाँ से क्या कमाल की गेंदबाजी। देखिए पहला ओवर में 15 रन आया लेकिन उसके बाद इस ओवर में देखिए आउटस्टैंडिंग गेंदबाजी यहाँ पर नियंत्रण दिखाए, लेन में लगातार बदलाव करते गए लेकिन हमेशा लेन को आगे रखते गए, बैकफुट में ढकलते गए बैटर को और नो सेलिब्रेशन, एकदम इत्मीनान के साथ देखिए सेलिब्रेशन बनाया। डीजे रिप्ले में देखिए दिखाया जा रहा था किस तरह से स्वीप खेलना चाहते थे। पहले देखिए आपने सफल हो गए और जहां पर लेग स्टॉम उसके साथ साथ देखिए बात करेंगे मिडिल स्टॉम को आपने दिखा दिए, फिर तब जाकर अक्रॉस खेलने के और गेंदबाज को देखिए मौका मिल गया सीधा जड़ में वार करने का। भाई बहुत ज्यादा टक्कर देखिए इस वक्त भलाई घर पे टीम को देखिए यहाँ पर शुभकामना देते हुए यहाँ से जुड़े रहते हमेशा और कोई बात नहीं। यहाँ से 21 पर देखिए 2 विकेट गवाए यहाँ से लेकिन कुछ अभी कहा नहीं जा सकते हैं। आज देखिए कुछ चुनिंदा खिलाड़ी नहीं यहाँ पर से काटी टीम में, उसके बावजूद भी अच्छा संघ से ही तो बात किया। जब जब मौका मिलता है ना मौके पे खड़े हो भाई। किस्मत हर किसी को मौका देता है पर मेहनत सभी को चौंका देता है। लोग हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। काशिनाथ दादा पाटिल देखिए बात करेंगे और बाइक देखिए मोटर बाइक 100 के आसपास देखिए अभी तक 100 के आसपास हुई, बताइए 80 से ज्यादा 100 के आसपास है। मैंने रायगढ़ में भी जिक्र किया उस दिन, बिंदास भाई ठुमरे देखिए रायगढ़ में जब उनका जिक्र किया गया बाइक बहुत सारे देखिए 200 के आसपास, तभी मैंने काशिनाथ दादा का भी जिक्र किया कि डोंबोली में जाओ निश्चित रूप से जिन्होंने 80 से ज्यादा बाइक है। ये चलिए बड़ा हिट खेलना चाहते थे काउ कॉर्नर में, देखिए बढ़िया कैच है, लाजवाब देखिए आमंत्रण दे दिया, लेन को एकदम से आगे रख रहे हैं। मैंने देखा सही जगह उन्होंने हाथ रख कर कैमरा की फोकस कर रहे हैं। गोटिया देखिए हमारे कैमरामैन गाना देखिए यहाँ से बजाएं। कहते ना ऊंचाई तक पहुंचने के लिए पहले जमीन में भागना पड़ता है। चाहे कोई भी खिलाड़ी की बात कर लीजिए, किसी का मैं कहूँगा चाहे आप मेहनत अपने बिजनेस में लीजिए, जॉब में लीजिए या क्रिकेट में लीजिए, पहले आपको मेहनत करना पड़ता है, जमीन में भागना पड़ता है, फिर आप ऊंची उड़ान भरना पड़ता है। हवाई जहाज को देख लीजिए, पहले जमीन में भागता है। यही चलिए बात करेंगे, ऊंचाई तो लिए क्या लंबाई लेकर जाएगा भाई यहाँ से। हाँ 13 का फुल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे जिसका है बोलबाला। राहों में ये कौन नहीं जानता, रिप्ले देख सकते हो भाई यहाँ से। फिर भी वो मंजिल पाई लेता है जो कभी हार नहीं मानता। रामकृष्ण के इतिहास उठाकर देखिए भाई, हार मानने में से ये खिलाड़ी नहीं है भाई, बड़ा जिद्दी खिलाड़ी है। इस सीजन देखिए बात करेंगे बाइकिंग के नाम है भाई, इसलिए तो कहते ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत होती है और तुरंत देखिए उन्होंने एक्शन में आए और एक्शन में रिएक्शन देखिए। नंजे मकर संक्रांति ट्रॉफी देखिए शाम सतीश दादा प्रतिष्ठान देखिए बात करेंगे यहाँ से। सुभाष दादा पाटिल जो नाइट नीलजे का था वहां पर देखिए एक हारी हुई मैच को भी जीत दिलाए थे। फर्स्ट नाइट हम जुड़े थे उस दिन देखिए, क्वालिफाइड टीम की थी यहाँ। वो इनिंग को मैं भी याद कर रहा था कि कहाँ वो इनिंग खेले थे, लेकिन उसमें
बाइकर मैन भी बने थे। सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है, लेकिन एक्शन के ऊपर देखिए गेंदबाज का अब रिएक्शन आता हुआ। गेंदबाज भी बताता हुआ भाई तुम शेर हो तो हम भी पर शेर है भाई। झूला जितना आगे आता है ना उतना पीछे भी जाता है, एक तेरी तो एक मेरी। लेकिन सब देखते हैं आगे की दो गेंद क्या बताती है। शॉट ऑफ लेन देखिए यहां से, यही बात किया था, यहां से छोटा गेंद रखना, बैल मुझे मार, कवर के ऊपर से देखिए चीरता हुआ कवर को। कहते ना वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलता है वक्त बदलने के लिए। अब देखिए रामकृष्ण पाटिल वक्त के साथ बदल रहे स्कोरबोर्ड। निश्चित रूप से जिक्र करूंगा यहाँ पर समय मिला तो। एक शादी में देखिए हल्दी में इतने नाच रहे थे दोस्त लोग, इतने नाच रहे थे, डीजे वाला परेशान था एकदम से। भाई रात का 2-3 बज चुका है, 2:30 बज चुका है, कब डीजे बंद होगा। लेकिन तभी डीजे वाला ने जाके दूल्हा से बोला, जो शादी करने वाला नवराला सांगितला। तो चलिए बोलेंगे इस गेंद के बाद, ये चलिए खींचकर मारा भाई यहाँ से, क्या कमाल की टाइमिंग देखिए यहाँ से। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। अब आदित्य के बल्ले से 6 रन। क्या कमाल का एलिवेशन था यहाँ पर, बल्ले का फ्लो क्या था भाई यहाँ से। आदित्य देखिए यहाँ से असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो जिंदा नजराना जरूरी है, और वो पेश किया उन्होंने। यहाँ से ओपनर आए थे लेकिन कुछ गेंद स्ट्राइक नहीं मिल पा रहा था, स्कोर जाकर पहुंचा 38-38 रन। और छक्के के बाद देखिए यहाँ से सिंगल्स। कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है। और आखिरी देखिए ओवर में दम दिखाते हुए यहाँ से, लेकिन गेंदबाज भी संघर्ष कर रहे हैं यहाँ से। खास करके गेंदबाज की बात करेंगे अमित पाटिल। टॉस अगला मैच देखिए सोनारपड़ा टीम है, उम्बरली के पीछे मैच रहेगा यहाँ से। और इस बार देखिए दूर से खींचकर लाना चाहते थे यहाँ पर से, बहुत बढ़िया। यही तो बात बताया कि अमित पाटिल भी संघर्ष कर रहे हैं, इसलिए तो कहा जाता है संघर्ष का राज जितना अंधेरा होता है और सफलता का सूरज उतना तेज चमकता है। देखते हैं सुबह का सूरज है कौन सा टीम को ले जाएगा सुपर 8 तक श्रद्धांजलि ट्रॉफी मिले। लेकिन उससे पहले देखिए अगला मैच के लिए दोनों कप्तान टॉस के लिए उम्बाली टीम और सोनारपड़ा तैयार रही है। यहाँ पर टीम का स्कोर देखिए यहाँ से 40 रन बनाए। वो बात बता रहे हैं ना, डीजे वाले को बोला जाकर है, दूल्हा से पूछा गया कि डीजे कब बंद होगा, भाई 2-2:30 बज चुका है। तो दूल्हा ने यही बोला देखिए कि एक बार मेरे दोस्त को चढ़ जाने दीजिए, फिर वो जनरेटर की आवाज से नाचेंगे, आप सो जाना। तो ये रहता है जनरेटर का एक फायदा रहता है, आखिरी में उसकी आवाज एक बार देखिए हमारे जनरेटर ऑपरेटर मुस्कुराते हुए। और ये चलिए खींचकर यहाँ पर मारना चाहते थे, क्या कैच लिया गया, ओहो कमाल का कैच। करण पाटिल थे भाई यहाँ से, मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना।
हर माँ का अधूरा सपना रहता है कि मेरे करण अर्जुन आएंगे, और करण आए भाई, कहते ना आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए। और क्या कमाल का कैच लिया भाई, चाहे उम्र कैद का जेल हो जाए। था वहां से टीम का स्कोर की बात करेंगे, 40 पर रुका है। क्या बढ़िया कमाल की कैच लिए करण ने, आउटस्टैंडिंग कैच, इसलिए कहते ना कुदरत ने हैट्रिक के लिए मौका यहाँ से। और उसके बाद देखिए यहाँ से खींचकर मारे, यहाँ से एफर्ट देखिए, ओ लाजवाब, एक हाथों में देखिए गेंद को रोका। ठाकुर भी अगर ये मैच को देख रहा होगा सोच रहा होगा काश गब्बर भी मेरा एक हाथ छोड़ दिया होता। राहुल चौधरी थे यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए बल्लेबाजी किए थे यहाँ से, लेकिन इस गब्बर को कह दो इस बार होली 13 को है। टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 42-42 रन, लेकिन यहाँ से अपीलो, ये देखिए विकेट्स, क्या बात है। अमित पाटिल कहते हैं ना यहाँ से हथियार में जंग लगने से हम खंजर बदल देते हैं, और टीम को जीत दिलाने के लिए हम यहाँ से मंजर बदल देते हैं। मंजर बदला, घर की टीम को रोकना भाई यहाँ से 42 में आसान नहीं था। जिस तरह से उन्होंने पहली मैच में बल्लेबाजी किए थे, काबिल तारीफ यहाँ से, लेकिन अच्छा फाइट किया यहाँ से। लेकिन अब देखते हैं, कहते ना मारने वाले से बचाने वाले को बड़ा कहा जाता है। घर के मैदान पर मैच खेल रहे को बचा पाएंगे यहाँ से। जय दुर्गा माता काटी टीम ने देखिए दिखाया भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। ये क्रिकेट में चलता रहता है, लेकिन अगला मैच देखिए टॉस के लिए आइए हमारे। देखिए यहाँ से लाडले आयोजक देखिए चंद्र दादा पाटिल, हम देख सकते हैं यहाँ से, कहते ना काम इतना शान से लोग सफलता शोर मचा दे। और सचिन हुआ ने देखिए हर कप्तान तारीफों का पुल बांध रहे हैं। स्क्रीन पर देख सकते हो यहाँ पर काशन पाटिल साहब देखिए जिनकी तरफ से बाइक है सीरीज के लिए। देखिए यही तो बात हमने छेड़ा कि जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान रहता है, किसी के दिल में जगह बना लेना ये इतना आसान नहीं रहता है। अजय दादा पाटिल लिखे इनके बार प्यार अनंत दादा विनोद दादा पाटिल लिखे स्क्रीन पर आप देख सकते हो यहाँ से। एक चौदा राजू दादा, चलिए टॉस के लिए यहाँ से दोनों कप्तान और देखिए जिन्होंने 40+ क्रिकेट को हमेशा अर्जुन भाई पाटिल लेके बात करेंगे। बहुत बड़ी रिस्पेक्ट देखिए आज टेनिस क्रिकेट में इन्हें, और लेजेंड को देखिए इन्होंने बहुत यहाँ से मनोबल बढ़ाए हैं। और बहुत सारे देखिए पहल के शरीर से लेकर समाज से लेकर इस टूर्नामेंट में जुड़े हैं। सब रथी महारथी इस टूर्नामेंट में जुड़ेंगे आज फर्स्ट नाइट। लेकिन उससे पहले दोनों कप्तान जुड़ जाइए टॉस बॉक्स पर। सोनार पड़ा और उम्बारली के बीच मैच रहेगा, और वो मैच आज का नाइट का अंतिम मुकाबला रहेगा। जो सुपर 8 में पहुंचने वाले दूसरा टीम कौन सा रहेगा, यहाँ से पहला टीम है आज का रात का कौन रहेगा। चलेंगे यहाँ पर प्रथमेश कमेंट्री बॉक्स में जुड़ रहे हैं। कहते ना रात में अक्सर फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है, तो मैच कहाँ पहुंचेगा ये कहना बड़ा कठिन है। लेकिन हम चलेंगे सीधा टॉस बॉक्स की तरफ, जहाँ पर जगदीश पाटिल सर नारू लेके देखिएगा अच्छी आवाज इस वक्त वो जुड़ रहे हैं। चला या टीमचे कॅप्टन सोनारपाडा टीम उंबारलीची कॅप्टन टासडी या टॉस करू। चला टीम उंबारलीचे कॅप्टन
चला टॉस करतो आपण हनुमान पुलोरे यांच्या हस्ते. दोन संघामध्ये सामना असेल 4-4 षटकांचा. एकीकडे टीम उंबारलीच्या विरोधात सोनारपाडा. चला टॉस उंबारलीच्या बाजूने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम सोनारपाड्याला. चला या आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. थँक्यू सो मच महागुरु जगदीश पाटील सर, धन्यवाद. शेरो शायरीचे बेताज बादशाह आमचे बाबूशाह सर, आपलं देखील मनपूर्वक आभार. मोस्ट वेलकम सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये मॅच लावते सुरुवात. अंपायरचा लेट्स प्लेचा इशारा. 4 षटक 43 टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली पाहायला मिळेल. ओपनिंग पेअर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर राहुल त्यांना आपण पाहणार आहोत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विशाल. राहुलने यापूर्वीच्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब पटकावला होता, त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. सो बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज निखिल भोईर. पहिलाच बॉल ऑफ साइड रिजमध्ये ड्राईव्ह केला. सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले. फेकी थोडी खराब झाली पण फिल्डिंग चांगली होती. 2 धावा कंप्लीट. धावफलकाचा श्री गणेश 43चा पाठलाग करताना पहिल्या बॉलवरती मिळाला 2 धावा आणि चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती ऑफ ड्राईव्हचा फटका सुंदर खेळला गेला. त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट. पाठलाग 43चा करायचा. सो इथनं बॅटिंग युनिट फार इम्पॉर्टंट असेल, बॅटिंग लाईनअप फार इम्पॉर्टंट असेल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेची नुकतंच क्रिकेटचा महासंग्राम, साहसाचा रणसंग्राम, फार मोठी जबाबदारी होती जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेवरती. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची यशस्वीरित्या पार पाडली. खरं तर एखाद्या इंटरनॅशनल स्पर्धेला देखील खऱ्या अर्थानं भुरळ पाडेल असा लाईट शो आपण खऱ्या अर्थाने त्यांचा पाहिला. काय ती प्रेक्षकांची गर्दी. नेहमीच त्या स्पर्धेला फार प्रेम मिळालंय आणि चर्चित राहिलेली स्पर्धा खऱ्या अर्थाने दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. प्रत्येक खेळाडू असो त्यांचं स्वप्न असतं त्या स्पर्धेमध्ये खेळणं. बॉल तयार. मिस टायमिंग. बॉल अबेमध्ये कॅचेटची मांग केली आहे. स्वतः गोलंदाज पुढे सरसावत आहेत. कॅच देखील कंप्लीट केली जाईल. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला लागणारा पहिला मोठा धक्का. स्वस्तात बाद झाला मैदानाचा आतमध्ये. राहुल होतोय बाद. महत्वपूर्ण मॅच तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकून एकमेकांच्या समोर आलेले आहेत
पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करताना साक्षी 11 गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीने धाबा बनवता 42-42. 43 आव्हान डोळापुढे ठेवत असताना सलामीचे 2 फलंदाज आले होते, त्यामधून राहुल बाद झालाय. ओ आवाज पंचांकडे अपील, मोठी लाऊड अपील. धावांसाठी धाव आणि येस फलंदाज इथे मात्र बाद आपल्याला पाहायला मिळतो. धावचीच्या स्वरूपामध्ये पंचांनी अपील उचलून धरले विकेटचं पतन आणि सोडावं लागेल मैदान बॅटर विशालला. फलंदाज बाद आहे. धावचीच्या स्वरूपात लागणारा झटका दुसरा दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. विकेटचं पतन झालं नुकतंच. धावचीच्या स्वरूपात विशाल बाद झालेला आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 5 ऑन बोट. 5 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड ओव्हर फार एंड वरून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय गुरुदास भोईर. महत्वपूर्ण खेळाडू हा देखील आहे. आई एकविरा साऊंड इव्हेंट थकलेले आहेत ते देखील सध्या. काल मला तर वाटतंय शिळगाववरून सेटअप उचलण्यासाठी जवळपास 5-5.15 झाले त्यांना आणि थेट तिथून मात्र गावदेवी क्रीडांगण नारिवली इथे ते येतात. भरपूर व्यस्त आहे यंदाचा हंगामात. 18 चेंडू आणि आतिश माहिती येतात. 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवरती गुरुदास होतात सज्ज. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं बंधन आता पूर्णपणे नाहीसं झालं. आउटफील्ड मध्ये चौकाराचं रक्षण करण्यासाठी, त्या सीमेचं रक्षण करण्यासाठी 5 फिल्डर 38 सर्कलचा बाहेर. ड्राइव्ह केला. बॉलर्स बॅक. पॉवर पॅक ड्राइव्ह. समोर फिल्डर पोहोचल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सरळ बॅटमॅन ड्राइव्ह केला. पॉवर पॅक. बॉलर्स बॅक. स्ट्रेट फिल्डरला शोधून काढलं. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे 6 वरती. काटे म्हटले की नेहमीच आवर्जून ज्यांचा नाव उल्लेख करणं महत्वाचं आहे, कारण ज्यांनी कल्याण डोंबिवली क्रिकेटला शिस्त लावली आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट डेव्हलप करण्यामागे ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विनोद शेठ पाटील साहेब असतील, ग्रामीण क्रिकेट 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील असतील, आणि टेनिस क्रिकेटच्या या खरं तर अद्भुत दुनियेमध्ये 80हून अधिक बाईक, 2 व्हीलर बाईक ज्यांनी विविध स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धांमध्ये पुरस्कृत केल्या, ते सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न, आणि काटेई खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीचे दमदार माजी उपसरपंच काशीनाथ शेठ पाटील असतील, अनंतदादा पाटील असतील. आडव्या बॅटनं ऑफ साईडला प्रहार केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय हवाई यात्रेवरती. जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट केलाय ओव्हर द स्क्वेअर लेग इनटू द क्राउड. इट्स अ मॅसिव्ह राणी डाबा सिक्सर. कराच्या मदतीनं धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 14. ऑन साइडला पुन्हा एकदा करणचा पाठवा.
बॅटमधनं रन बनतायत, त्याचं नावात रन आहेत आणि त्याचा बॅटमधनं देखील रन येण्याची झाली आहे सुरुवात. काटेई संघाचा उभरता सितारा करंटचा बॅटमधनं शानदार षटकार. पॉवर पॅक्ट बॅटचा मधोमध लागल्यानंतर असं काय चित्र पाहायलाच मिळतं. हो बॅन द विकेट. विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल चाललाच होता पण शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. रामकृष्ण पाटील यांना तुम्ही पाहतात उर्फ काका. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फार एंड वरून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. बॉलिंग मार्क वरती गुरुदास. त्यांचा विरोधामध्ये 2 षटकारकारांचा बॅटमध्ये आपण पाहिले. हो हा चेंडू चांगला होता. पूर्णपणे 2 षटकारांचं प्रत्युत्तर देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले सध्या आपल्याला पाहायला मिळतो बघा. पूर्णपणे बीट केलं बॅटरला. पडल्याच्या नंतर बघा रायटी बॅटरसाठी किती वेगाने आत आला. आतिश फार सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर कंप्लीट. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 21. पाटलाग 43 चा करायचा होता. या ओव्हरमध्ये 16 आल्या, झालेत 21. 12 बॉल 22 गरज. पहिल्या 12 मध्ये 21 बनल्यात. स्वतः येणाऱ्या 12 मध्ये 22 बनवायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती आहे फिल्डिंग त्वरित लावा. यानंतर आणखीन एक मॅच कव्हर करायचे. जवळपास 2 वाजून गेलेले आहेत. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. या पुढचा सामना देखील चांगला असणार आहे कारण एका बाजूला आपण पाहणार आहोत ते अर्थातच RM11 गावदेवी सोनारपाडा आणि त्याच्या विरोधामध्ये स्वर्गीय येसुबाई 11 स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. योगेश पाटीलला तुम्ही सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल. आज अर्धशतक झळकावलंय खरं तर योगेश पाटीलने. टेलिव्हिजन स्क्रीनवर सध्या तुम्ही त्यांना पाहू शकता. काहीतरी इशारा करतात. मॅच कडे लक्ष वेधून 12 बॉल 22. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून जसं आला थेट पाठवलंय. ओ व्हॉट अ शॉट वॉज दॅट. पॉवर पॅक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एंड टू द क्राउड. Gain a massive super semi ऊपर. ये लगा करण सिक्सर. Packed hit it was. प्रचंड ताकद झोकून दिली. बॅटचा मधोमध परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. संपर्क फार सुंदर झाला होता. का आवाज आला ज्या क्षणी संपर्क झाला सोडून दिलाय. वन लेफ्ट व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अवांतर धाव्याने धावा फरक पुढे. आता येणारे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि विजयासाठी गरज असेल 15 धावांची. 11 चेंडू 15 धावा. नुकताच आलेल्या एका मोठ्या षटकारानं धावा फलकाची स्थिती पूर्णतः बदलली. पुढचा बॉल सापडणे खेळून काढला. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतात. आता धावा अतिरिक्त मिळतील. ओव्हरथ्रोचा काहीसा धावा तरी मिळतीलच. आणि ते हो क्या बात है, क्या बात है. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गुरुदास भोईर यांना तुम्ही पाहिलं. जबरदस्त कामगिरी केली मैदानात आतमध्ये. अनपेक्षित खरं तर कोणाला अपेक्षा देखील नव्हती अशा प्रकारे फलंदाज बाद होईल. इज गॉन. मयूर रोहन जीव झाला येडा तुझा राग राग जागली पुरं दिस भरा तुझ्या
आज रोहित मला तर वाटतं संघात उपस्थित नाही आहेत. संदीप पुटाणे देखील आज त्यांची देखील उपस्थिती नव्हती. हो हो ऑफिशियल कॅमेरामॅन काही क्षणासाठी हृदयाचे ठोके कदाचित वाढले असतील, कारण अगदी त्यांच्या बाजूला ते जागे आहेत का नाही पाहिलं करण आणि ठोकलाय आणखीन एक राणी दाबा षटकार. आता तेच झालंय, कारण ज्या प्रकारची तो बॅटिंग करतो, ज्याच्या नावात रन आहे तो रन कसा बनवणार नाही. ज्या प्रकारे धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, आता तो वसूल करतोय. 4 षटकार त्याने लगावलेत आणि ताकदीच्या जोरावरती टायमिंग प्रचंड सुंदर आहे करणचं. आडव्या बॅटनं ऑन साईडला लॉप करायचा होता, थोडं दूर ठेवलं यावेळेस. बचावात्मक गोलंदाजी पुढ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सफल राहिला. 8 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. इक्वेशन करत तर करणने फार सोपं करून ठेवलं, ज्याचं कारण आपण त्याचा बॅटमधनं आतापर्यंत जवळपास 4 षटकार पाहिले आणि का बॅटिंग करतो. तंत्रशुद्ध मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये करण. धावांचा अक्षरशः त्यानं पाऊस पाडला. 4 चौकार त्याचा बॅटमधनं समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. आडव्या बॅटनं ओव्हर द बॉलर सेट लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध एक धाव. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. रनबॉल इक्वेशन आहे होम ग्राउंडवरती. खरं तर पूर्णपणे या क्रीडांगणाचा आढावा आहे साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाला. त्यामुळे आता काय घडेल, 7 चेंडू 7 चेस होतील की डिफेन्स, पाहूया या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती अमित पाटील नौका फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. या सत्रात पहिल्यांदाच स्ट्राईकवरती येतात. दूर ठेवला, पडल्यानंतर जास्त बाहेर. इट्स अ वाईट बॉल. आता धावा कमी आणि चेंडू जास्त ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 6 धावांची गरज आहे. विकेट करण्याचा प्रयत्न असेल का स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अमित पाटीलचा? संयमी खेळ दाखवला जाईल. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं संपुष्टात आले. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. इम्पॉसिबल शब्दाला जर तुम्ही फोडून पाहिलं तर तो देखील सांगतो की आय एम पॉसिबल. त्यामुळे काय घडेल, या 6 चेंडू 5 धावा डिफेन्स केल्या जातील की चेस होतील सहज, हे नक्कीच आपल्याला काय येणारे 6 चेंडू या मॅचचा भवितव्य सांगतील. पण वेळ जास्त घेऊ नका. साक्षी 11 नारिवली संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. यजमान संघ आहे तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना तुम्ही पाहतात. महत्त्वपूर्ण कामगिरी प्रत्येकाची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जयेंद्रजी पाटील साहेब खऱ्या अर्थानं 20-20 सरकार आणि राणी दाब्याचे सरबेज सरबा त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणज संग्राम आपण पाहतोय. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर उमेशजी पाटील आणि कबीरजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. अगदी क्रीडांगणाच्या जवळून या स्पर्धेचा आनंद घेतात. आयोजकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण त्यांना पाहत आहोत. सुपर टेलिकास्ट फ्रॉम फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट. बॉलिंग मार्क वरती आता लास्ट ओव्हर 6 बॉल 5. आता विकेटची चर्चा होईल. 6 आय थिंक गमावल्यात नारिवलीने आणि आता या डावात फक्त 3 आहेत. त्यामुळे विकेटच्या आधारावरती 4 चालतील. 6 बॉल 5 ची गरज असताना फटका चांगला खेळला डीप मध्ये. फिल्डर त्यांचा आवाक्याच्या बाहेर. या चौकाराने धाव संख्या समांतर झालेली आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक होते, पहिला टप्पा पडला त्यांचा आवाक्याच्या बाहेर. चेंडू चौकार. स्कोर इज इक्वल. धावा संख्या समांतर. विजयासाठी फक्त एका धावेची गरज. फटका विजयाचा असेल का? वाट पाहावी लागेल कारण येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज. 4 डॉट जरी आले तरी देखील हा सामना जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेही विकेटच्या आधारावरती जिंकेल. बिकॉज कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे की प्रथमतः प्राधान्य आपण विकेटला देतो, त्यानंतर टॉसला. नारिवली संघाला सामना जिंकायचा तर 4ही बॉलवरती विकेट संपादित करावे लागतील. पण फटका हवेत खेळला. फिल्डर तिथे आहेत आणि विजयाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका विजयाचा आहे. सामना संपलाय. मॅच फिनिश.
सामना जिंकलाय तो अर्थातच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईनं आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळ आजच्या या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आजची पहिली रात्र आणि 2 सामने जिंकत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई या स्पर्धेचा पुढील प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळेल। होम ग्राउंड वरती प्रवास संपलाय तो साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाचा। वेल प्लेट टीम काटेई, हार्ड लक नारिवली संघ। सामनावीराकडे आपण बघतोय नो डाऊट ज्याचा बॅटमध्ये आले रन तो अर्थातच काटेई संघाचा करण ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। 300च्या स्ट्राईक रेटने 10 बॉलमध्ये 30 त्याने कुठलाट, सो करण ठरलाय सामनावीर, मॅन ऑफ द मॅच।